लोकसभेने घटनेच्याद्वारे निर्माण केलेली दिशा समितीची आज बैठक या ठिकाणी झाली. त्याला सहअध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री खासदार राणेसाहेब उपस्थित होते. एकंदरीत राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना, त्याची अंमलबजावणी याचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून बैठक त्या ठिकाणी झाली. यामध्ये मग जलजीवन मिशन असेल, राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेल्या कामाची अधिक गती द्यायची त्या ठिकाणी असेल, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून 4-5 योजना आहेत, त्याचा सखोलपणाने आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतला. पीक विमा योजनेअंतर्गत फळबाग हवामानावरती अवलंबून असलेल्या फळबाग पिका योजनेअंतर्गत सुद्धा त्याचा प्रदीर्घ पद्धतीचा आढावा त्या ठिकाणी घेतला. गरोदर मातांच्या दृष्टिकोनातून सुद्धा पंतप्रधानांनी जी योजना सुरू केलेली आहे त्या संदर्भात आढावा घेतला. एकंदरीत या आढावा घेत असतानाच काही बाबतीमध्ये त्रुटी आढळल्या, त्याची तत्काळपणाने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांना सूचित त्या ठिकाणी करण्यात आलं. काही विषय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात, त्यांनासुद्धा त्या संदर्भातल्या योग्य त्या सूचना दिल्या. BSNL आणि जिओचे अधिकारी होते. आपल्याकडे 4G 5Gचं नेटवर्क अद्ययावत करायच्या दृष्टिकोनातून आज भारत सरकारच्याकडून BSNLला जो मोठ्या प्रमाणावरती निधी गेलेला आहे त्याचाही सखोलपणाने आढावा त्या ठिकाणी घेतला. काही प्रमाणामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये नव्याने टॉवर उभारले गेले, ते प्रत्यक्षात कार्यान्वित झालेत. काही टॉवरची उभारणी आहे, काही उभारणी होऊन त्याला अजून चार्ज करायचे आहेत, त्याला MSEBचं कनेक्शन, त्याही दृष्टिकोनातून आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली. मधल्या कालावधीमध्ये निसर्ग चक्रीवादळ आल्याच्या नंतर किंवा तोक्ते चक्रीवादळाच्या नंतर संबंध कोकणामध्ये विशेष करून आपल्या या जिल्ह्यांमध्ये सुद्धा भूमिगत वाहिन्या, ज्याला आपण हाय टेन्शन लाईन म्हणतो किंवा लो टेन्शन लाईन म्हणतो, याच्याऐवजी भूमिगत वाहिन्यांच्या मार्फत जे काही काम 450 कोटी रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहेत त्या कामाचा आढावा घेतला. ते एकंदरीत काम निराशाजनक अनुभवायला मिळालं. एक सक्त ताकीद महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनासुद्धा त्या ठिकाणी दिली, नाहीतर त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनासुद्धा त्या निमित्ताने दिल्या. आणि यावेळेला सुद्धा आपण पाहिलं तर 5-6 दिवस जे अतिपर्जन्यमान झालं त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला, अपघाताचं प्रमाण वाढलं. ज्या कारणासाठी राज्य सरकार उपाययोजना करत आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर काय योग्य पद्धतीची कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यांच्याकडनं होत नसेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा चर्चा त्या ठिकाणी केली. हरणे अत्याधुनिक बंदर करण्यासाठी भारत सरकारकडनं मोठ्या प्रमाणावरती निधी मी आणला. दापोली तालुक्यातलं ते काम आहे, त्याच्या कामाची प्रगती अवघी 20% त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पण त्या मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा त्या दृष्टिकोनातून सूचना देण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाचा भाग म्हणजे परशुराम घाटामध्ये जे काही आज लँडस्लाईडच्यामुळे काही प्रश्न उद्भवलेत त्याचाही आढावा घेतला. भास्करराव जाधवांनी काही सूचना ऑनलाईनच्या माध्यमातून दिल्या. रस्ता सुरक्षेच्या बाबतीमध्ये किरण सामंतांनी काही सूचना केल्या, माननीय खासदार राणेसाहेबांनीसुद्धा सूचना केल्या. एकंदरीत रस्ता सुरक्षा समितीची सुद्धा बैठक झाली. गेल्या वर्षभरामध्ये ज्या त्यांना सूचना केल्या होत्या त्याची अंमलबजावणी त्या अधिकाऱ्यांनी केली असल्यामुळे यावेळेला 8% प्रमाण अपघाताचं घटलेलं आहे, कमी झालेलं आहे. पण ते अधिक कसं कमी करता येईल या दृष्टिकोनातूनसुद्धा त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली. अशा बाबतीमध्ये वेगवेगळे जे विभाग आहेत त्या विभागांची चर्चा आम्ही त्या ठिकाणी करत योग्य पद्धतीने त्याचा लाभ रत्नागिरीकरांना मिळावा अशा दृष्टिकोनातून आज त्या बैठकीमध्ये कामकाज झालं.